आणि बातमी आहे पुण्यातल्या राजगुरुनगरमधून 2 मुलींच्या हत्येप्रकरणी आता राजगुरुनगर बंदची हाक देण्यात आली आहे। राजगुरुनगर शहरातील 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर शहर बंद ठेवण्यात आले। मुलींची हत्या करून त्यांचा मृतदेह पिंपात टाकण्यात आलेला होता आणि या हत्येच्याच निषेधार्थ राजगुरुनगर शहर पूर्णपणे बंद आहे। सगळे व्यवहार आज ठप्प आहेत। खेड तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना या बंदमध्ये सहभागी झालेल्या आहेत। प्रचंड रोष हा या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुद्धा आहे आणि स्थानिकांशीच या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आता आपण पाहतोय की राजगुरुनगर जे शहर आहे ते या 2 अल्पवयीन मुलींच्या खुनामुळे अक्षरशः सुन्न झालेलं आहे। आज या सामाजिक संघटनांनी बंदची हाक दिलेली आहे। खेड पोलीस स्टेशन समोर आजही सकाळपासून पुन्हा एकदा या सगळ्या सामाजिक संघटना आक्रमक झालेल्या आहेत। आमरण उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे। काही जे नेते आहेत ते माझ्या सोबत आहेत त्या सामाजिक संघटनांचे। काय सांगाल, तुमची भूमिका काय आहे, तुमची मागणी काय, मग थोडक्यात सांगा। सदर घटना जी घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे, माणुसकीला काळीमा फासणारे आहे आणि सदर पीडित कुटुंब आहे गोसावी समाजामधील आहे। सदर घटनेमधील आरोपीला या ठिकाणी अटक झालेली आहे। सदर घटनेमध्ये लैंगिक अत्याचार पण सिद्ध झालेला आहे आणि निगरून खून करण्यात आलेला आहे हे बी सिद्ध झालेलं आहे। पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केलेली आहे। आता आमची मागणी अशी आहे की त्या आरोपीचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी। त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल किंवा इतर सहाय्यता निधी शासनाच्या ज्या असतील त्याच निधीमधून या कुटुंबाला कमीत कमी 20 लाख रुपयाची मदत या ठिकाणी मिळावी। निश्चितच अशा पद्धतीच्या ज्या मागण्या आहेत, काय सांगाल तुम्ही की आता जे आमरण उपोषणाचा इशारा दिलाय त्यासोबत तुम्ही आक्रमक आहात, तुमची नक्की मागणी काय? कारण रात्री सुद्धा याच्यामध्ये जी काही भूमिका घेतली तहसीलदार ज्या ज्योती तेवरे आहेत त्यांनी मध्यस्थी भूमिका घेतली, पोलीस अधीक्षक जे आहेत ग्रामीणचे पंकज देशमुख त्यांनी देखील सांगितलं। मात्र तुमची याच्या पलीकडची काय मागणी आहे आता, किती पूर्ण आहे? साहेब, हा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी प्राणाची आहुती दिली असे थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरूंचं हे शहर आहे। ह्या शहरामध्ये आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तरी आमचा भटका समाज अजूनही स्वतंत्र झालेला नाही। कारण असे अनेक ठिकाणी अत्याचार घडत असतात पण प्रशासन त्या ठिकाणी दुर्लक्ष करत असतात। जर संवर्गातील एखाद्या कुटुंबामध्ये ही अशी जर घटना घडली असती आज या संपूर्ण राज्यामध्ये बंद पाळला असता। आज शहर राजगुरुनगर शहर बंद करण्याची हाक दिली तरी सुद्धा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं हे त्यांनी बंद पाळलं प्रतिसाद दिलेला नाही। मग फक्त या जे पुढारी आहेत प्रतिनिधी आहेत त्यांनी फक्त काय आमच्या मताचा वापर करण्यासाठीच आमच्यापर्यंत येत असतात का? सवाल तुमचा। निश्चितच अशा पद्धतीने जे काही तीव्र प्रतिक्रिया आहेत त्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि या खेड पोलीस स्टेशनच्या बाहेर आत्ताही आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने संघटना ह्या आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच त्यांची जी मागणी आहे ती अशा पद्धतीने आहे की आमच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि म्हणूनच आज यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा हे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका घेतलेली आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, राजगुरुनगर, पुणे।